नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत जिभेची व जेवणाची चव वाढवणारी जवसाची चटणी। सर्वात प्रथम आपण याचे फायदे जाणून घेऊया। जवसाचे अनेक फायदे आहेत। जवसामध्ये जे लिग्नेस अँटीऑक्सिडंट असतात, जे कॅन्सर, डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेमची जी रिस्क असते ते कमी करण्यास मदत करतात। त्याचबरोबर यामध्ये आयरन, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B6 सुद्धा असतात, जे ॲनिमिया, जॉइंट पेन दूर करण्यात आणि ब्रेन पॉवर वाढवण्यात इफेक्टिव्ह असतात। फायदे तर आपण जाणून घेतलेले आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी जवस, किंवा याला फ्लेक्स सीड सुद्धा म्हणतात। त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या व चवीनुसार मीठ। सर्वात प्रथम आपण जवसाला भाजून घेऊया। मी 1 वाटी जवस घेतलेला आहे व याला छान असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। तर आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे। हाय फ्लेमवर भाजलं की ते छान असे भाजले जात नाही व करपतात। हे जे जवस आहे यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतात, जे बद्धकोष्ठता दूर करते आणि डायजेशन सुद्धा सुरळीत ठेवण्यास मदत करते। त्यामुळे हे खूप फायदेशीर असे जवस आहे। जवस खाल्ल्याने पचनक्रिया सुद्धा व्यवस्थित होते आणि पित्ताचा त्रास सुद्धा कमी होतो व भूक वाढते। जवसाने अशा प्रकारचे बरेच फायदे होतात, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जेवणामध्ये जवसाचा वापर नक्कीच केला पाहिजे। जवस भाजायला थोडा जास्त वेळ लागतो व जवसामुळे वजन सुद्धा कमी होण्यास मदत होते। आता हे जवस तळतळ असं उडायला लागलं आहे। असं उडायला लागलं की समजायचं आपलं हे जवस छान असं भाजलं गेलेलं आहे व याचा सुगंध सुद्धा सुटलेला आहे। तर आता आपलं हे जवस छान असं भाजून झालेलं आहे। याला आपण नखांनी दाबून बघायचं आहे। हे जर लवकर तुटत असेल तर समजायचं की आपलं हे जवस छान असं भाजलं गेलेलं आहे। आता मी ते एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। आता याच कढईमध्ये मी 1 चमचा जिरं घालणार आहे, 4 ते 5 सुक्या मिरच्या घालणार आहे व याला हलकसं भाजून घेणार आहे। आता हे हलकसं भाजून झालं की यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे, त्यामुळे त्याला छान असा सुगंध सुटतो। अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत व याला सुद्धा थोडंसं आपल्याला भाजायचं आहे। लसूण तुम्ही न भाजता घातला तरीही चालतं। तुम्हाला लाल सुक्या मिरच्या घालायच्या नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1 चमचा लाल तिखट पावडर घातलं तरीही चालेल, परंतु लाल सुक्या मिरच्यांनी चटणीची चव ही दुप्पट होते। त्यामुळे जर असेल तर तुम्ही लाल सुक्या मिरच्याच वापरा। तर सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। सर्वात प्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण व जिरं जे आपण भाजलेलं आहे ते काढून घेणार आहे। मिरची व लसूण आधी घातल्यामुळे मिरची व लसूण छान अशी एकसारखी बारीक होते। त्यानंतर यामध्ये भाजलेले जवस घालणार आहे। तर थोडे थोडे करून मी यामध्ये जवस घालणार आहे। तुमचं जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही संपूर्ण जवस घातली तरीही चालेल। चवीनुसार मीठ घालायचं आहे व याला जाडसर बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर आता आपली ही चटणी वाटून झालेली आहे। आता जे उरलेले जवस होते ते सुद्धा मी यामध्ये घालणार आहे। याला सुद्धा जाडसर बारीक असं वाटून घेणार आहे। तर आता आपली ही चटणी वाटून झालेली आहे। मस्त जाडसर बारीक अशी ही चटणी आपण वाटून घेतलेली आहे। तयार आपली ही चटणी तयार आहे। तोंडाची व जिभेची चव वाढवणारी ही जवसाची चटणी अगदी झटपट होते, कमी साहित्यात होते व चवीला सुद्धा